ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। त्यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले व स्त्रीमुक्ती चळवळ या विषयावर आपण विशेष व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। या विशेष व्याख्यानासाठी व्याख्यात्या म्हणून उपस्थित असणाऱ्या माननीय सुवर्णाताई गायकवाड अर्थात माजी उपकुलसचिव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माजी उपकुलसचिव आहेत। अशा सावित्रीची लेक अर्थात सुवर्णाताई गायकवाड या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। मी महाविद्यालयाच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं आदरणीय ताईंचं खूप खूप स्वागत करतो। ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे ते महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य अर्थात आमच्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत। महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय पंढरीनाथ दिसागत सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत। सोबतच महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक
आदरणीय RP ठाकरे सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत. मंचावरील सर्व मान्यवरांचं आणि मंचासमोरील सर्व मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं पुनश्च एकदा मी खूप खूप स्वागत करतो आणि कार्यक्रमामध्ये पुढे जातो. आपल्याकडे आलेल्या अतिथींचा, पाहुण्यांचा यथोचित सत्कार करणं, स्वागत करणं, आदरातिथ्य करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. त्याला अनुरूप आपल्याकडे आलेल्या माननीय सुवर्णाताई गायकवाड यांचं स्वागत करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण आदरणीय सुवर्णाताई गायकवाडांचं या ठिकाणी स्वागत करावं. जेव्हा जेव्हा महाविद्यालयाच्या वतीनं आम्ही त्यांना आवाज देतो, आमच्या आवाजाला, आमच्या हाकेला ओ देऊन आदरणीय सुवर्णाताई या ठिकाणी येत असतात. महाविद्यालयाप्रती, आमच्या सगळ्यांप्रती त्यांचा विशेष स्नेह आहे. अशा सुवर्णाताईंचं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत होत आहे. धन्यवाद. यानंतर अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमाची भूमिका विशद करण्यासाठी, अर्थात प्रास्ताविक करण्यासाठी मी महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयामध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मी प्रथमतः महाविद्यालयाच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. आज या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या येवला नगरीतील समाजसेविका आदरणीय सुवर्णाताई गायकवाड, आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय दिसागस सर यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं, ते माझे मित्र वाव्हळ सर, या सभागृहामध्ये उपस्थित आपण सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये स्त्री मुक्ती दिन, महिला मुक्ती दिन, महिला शक्ती दिन किंवा बालिका दिवस साजरा करण्यात येत आहे. स्त्रियांमध्ये समाजाला घडवण्याची जी शक्ती आहे ती नव्याने आज सबंध समाजाला, महासत्ता होऊ पाहणाऱ्या समाजाला सांगण्याची गरज आहे आणि ती विद्यार्थ्यांपुढे यावी म्हणून आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. भारतीय परंपरेमध्ये सुरुवातीचा जर आपण काळ बघितला तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये यत्र नारीयस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता हा भाव विदित होता, हा भाव होता. ज्या ठिकाणी स्त्रीला आदर, पूज्यन्ते म्हणजे तिला आदर दिला जातो, तिचा सन्मान केला जातो, तिच्या विचारांचा जिथं, तिच्या व्यक्तिमत्वाचा जिथं विचार केला जातो, तिच्या विचारांना जिथं सामावून घेतलं जातं ज्या परिवारामध्ये, ते परिवार रमन्ते तत्र देवता म्हणजे त्या परिवाराचा विकास होतो, ते परिवार विकासाकडे वाटचाल करतं, त्या परिवारामध्ये सुख शांती नांदत असते. हा भाव आता नव्याने या महासत्ता होऊ पाहणाऱ्या समाजापुढे, या युवकांपुढे मांडण्यासाठी आपण हा आजचा कार्यक्रम घेत आहोत. आज स्त्री खऱ्या अर्थानं सबला झालेली आहे, ती अबला नाही. मध्ययुगातला जो काळ होता किंवा जी बुरसटलेली पुरुषी मानसिकता होती ती आता जुगारून देण्याची वेळ आलेली आहे. राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा अन्य कुठलेही क्षेत्र असेल, स्त्री ही पुरुषापेक्षा एक पाऊल पुढे गेलेली आहे. त्याच्या खांद्याला खांदा लावून तर ती चालतेच आहे, किंबहुना तिच्यामध्ये एवढी शक्ती आहे की ती पुरुषापेक्षा तिचं कर्तृत्व अधिक आहे, एक पाऊल ती तिचं कर्तृत्व अधिक दाखवत आहे. आणि त्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आज या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मातृशक्तीला अभिवादन करण्यासाठी
या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमामागची आपण भूमिका विषद केली. एकीकडे यत्र नारी पूजनते म्हणायचं आणि दुसरीकडे क्षुद्र पशु नारी सब ताडणके अधिकारी अशी म्हणणारी व्यवस्था आपल्याकडे होती. आणि या व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारून समस्त मानवमुक्तीसाठी, स्त्रीमुक्तीसाठी ज्यांनी एल्गार पुकारला, आंदोलन उभं केलं, आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आपण आज या ठिकाणी साजरी करत आहोत. या कार्यक्रमासाठी आदरणीय सुवर्णाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या इथं समोर येतील, आपल्याशी संवाद साधतील, मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी त्यांचा यथोचित परिचय करून देण्याची विनंती मी इंग्रजी विभागातील आमच्या सहकारी प्राध्यापक सलमा अन्सारी मॅडम यांना विनंती करतो की आपण आजच्या सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित परिचय करून द्यावा. Thank you, sir, for giving me this opportunity to introduce such an auspicious personality, Swarna Ma'am Chauhan, who has been YCM Deputy Registrar General for 28 years. And the most beautiful thing about her I would like to tell everyone is that she is alumni of this college. When I came to know about that, I connected with her that I'm from same position. I'm too the alumni of this college. There are so many things to tell about her, and the most important thing is that she has did a many good thing about social work. She contributed a lot in social works, and till now she is doing that in that field. Even being retired, she is doing very well work in that field. And one thing with happiness she told me was that she did intercaste marriage. When I was taking her introduction, her full concentration was on this. I mean, I felt that this has been the greatest achievement of her life. I felt that when I was taking her introduction. So, breaking the protocol, I would like to tell her about her in Hindi, because मैं चाहती हूँ कि आप सब जानें उनके बारे में, किस तरह से उन्होंने इतनी जो आते हैं ना, वो क्या बोलते हैं मराठी में बोलते हैं अड़थड़ा, बहुत कुछ उन्होंने ऑब्स्टेकल्स जो उनके लाइफ में आते गए वो उन्होंने किस तरह से टैकल किया है. इट इज़ नॉट अ स्मॉल थिंग टू डू इन द लाइफ. Are you people, I mean, can you feel that it is not that easy even today? And 44 years has been passed, she has got married and she is having a successful married life. And one more thing which she told me is that her daughter also get intercaste marriage. Sorry, I spoke about that. I'll speak in Hindi, but in a way I intermingle the both languages. And also she has did 8 years work in a tribal what did you tell me, ma'am? She did government service at tribal development for 8 long years. That's it. That's all about I wanted to speak about her. Thank you, sir, for giving me this. धन्यवाद आदरणीय सलमा मॅडम. आपण आदरणीय मॅडमांच्या कार्याचा यथोचित या ठिकाणी उल्लेख केलात, त्यांचा यथोचित परिचय करून दिलात. आज सावित्रीबाई. धन्यवाद. सलमा अन्सारी मॅडम इथं मॅडमचा परिचय करून देत होत्या. आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करतो आहोत. मला थोड्या वेळासाठी थोडासा भास झाला. मला असं वाटलं की मंचावर सावित्रीबाई फुले बसलेले आहेत आणि फातिमा शेख भाषण करतायत त्यांच्यासमोर. असं एक थोड्या वेळासाठी मी चित्र इमॅजिन केलं. धन्यवाद. यानंतर अधिकचा वेळ न घेता आदरणीय सुवर्णाताई चव्हाण गायकवाड यांना विनंती करतो की आपण आमच्यासमोर आपले विचार मांडावेत, आमच्या सगळ्यांशी संवाद साधावा.
नमस्कार. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी अभिवादन करते. त्याचबरोबर ज्योतिबा फुले यांनाही विनम्र अभिवादन करते. आज सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सर्वत्र महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की नायगावला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कार्यक्रम सावित्रीबाईंच्या जन्मगावी साजरा केला जातो आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सहकारी तसेच आपल्या येवल्याचे भुजबळ साहेब हे उपस्थित असतात. आणि भुजबळ साहेबांनी सावित्रीबाई फुलेंच्या गावी त्यांचं जन्म ठिकाण असलेल्या नायगावला त्यांचं मोठं स्मारक उभारलं आणि विविध ठिकाणी त्यांचे आणि ज्योतिबा फुलेंचे जे पुतळे उभे केले किंवा त्यांच्या स्मृती जागवण्याचा जो वेगळा प्रयत्न केला त्यालासुद्धा मी विनम्र अभिवादन करते. आज या महाविद्यालयात आपल्या सगळ्यांच्या समोर बोलताना मला विशेष आनंद होतो आहे, कारण मी या महाविद्यालयाची फक्त महाविद्यालयाचीच नाही तर विद्यालयाची सुद्धा विद्यार्थिनी आहे. त्यामुळे माझं संपूर्ण शिक्षण या महाविद्यालयात झालं. फक्त मी MA मात्र नाशिकला HPT महाविद्यालयात केलं, नोकरी करून केलं तेही. त्यामुळे या महाविद्यालयाविषयी एक फॅमिलियर रिलेशन आहे. मला असं हे महाविद्यालय म्हणजे आपलं एक कुटुंब आहे असं वाटतं. त्यामुळे सरांनी कधीही बोलावलं तर त्या गोष्टीचा आम्हाला आनंदच होतो की आपल्या घरी वेगवेगळ्या कारणांनी आणि आपल्या विद्यार्थ्यांसमोर जाताना विशेष आनंद वाटतो. आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तसं नुकताच भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून महात्मा फुल्यांवर जो चित्रपट निघाला तोही आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. त्यातून त्यांच्या एकूण आयुष्याविषयीची जडणघडण ती लोकांसमोर जावी, त्यांनी कसं काम केलं हा जो प्रयत्न झाला तो तर अत्यंत स्तुत्य होता. पण त्या प्रयत्नामध्ये सावित्रीबाईंचं जे एक व्यक्तिमत्व दाखवलं गेलं ते अतिशय सुंदरपणे रेखाटलं गेलं हे मी अगदी आवर्जून नमूद करू इच्छिते. या महाविद्यालयामध्ये शिकत असताना FY ते TY ह्या कालावधीत आम्ही खूप विविध व्याख्यानं ऐकली आणि त्यावेळचे प्राचार्य खंडार सर, प्राध्यापक रणजित परदेशी, प्राध्यापक गोतू पाटील सर यांनी सगळ्यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी जे विविध प्रयत्न केले त्यातूनच मला वाटतं आज मी तुमच्यासमोर उभी आहे. प्रामुख्याने प्राध्यापक रणजित परदेशींनी वक्तृत्व स्पर्धांमध्ये येवला महाविद्यालयातले विद्यार्थी जास्तीत जास्त कसे जातील आणि बक्षिसं मिळवतील यासाठी दोन्ही बाजूचे वक्तृत्व स्पर्धेतल्या दोन्ही विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करायचे. आणि आम्ही ते मार्गदर्शन ऐकताना समोरच्याला काय मुद्दे सांगितलेले आहेत आणि आपल्याला काय मुद्दे सांगितलेले आहेत हे समोरासमोर व्हायचं. पण त्यावेळेचं जे वातावरण होतं, शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा राजकीय असो, हे वातावरण इतकं वेगळं होतं की आज त्याच्यापेक्षा एकदम विपरीत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मला अशी खंत वाटली की आमच्या काळामध्ये जेव्हा असे कार्यक्रम व्हायचे तेव्हा तुमचा शेजारचा जो हॉल असेल तो तुडुंब भरलेला असायचा. इतकी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा त्याविषयी हे होती. पण जसा जसा काळ बदलत चालला आणि आपण मोबाईलच्या युगाकडे आलो तसं ह्या सगळ्या गोष्टींपासून माणूस दुरावत चालला. म्हणजे पूर्वी जी वाचन संस्कृती होती ती वाचन संस्कृती राहिलेली नाही. त्यानंतर सामाजिक व्यवस्थेमध्ये माणसांमधले जे संबंध होते ते खूपच दुरावत चाललेले आहेत आणि त्यामुळे माणूस कुठेतरी एकाकीपणाकडे वाटचाल करतोय असं आपल्याला दिसतंय. आणि नेमकं सावित्रीबाई फुलेंनी जे आपल्यावर संस्कार केले तर त्यांनी त्या काळात विचार करा की आजसुद्धा एखादी स्त्री जेव्हा घराच्या बाहेर पडते तर तिला कुटुंबाचा, समाजाचा विरोध पत्करून घराच्या बाहेर पडावं लागतं. तर एवढ्या 300-350 वर्षापूर्वी त्या नुसत्या घराच्या बाहेर नाही पडल्या तर त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी शाळेत काम केलं. ते एकच काम नाही केलं तर त्याबरोबरच त्यांनी त्या काळामध्ये ज्या स्त्रियांवर अत्याचार होत होते, प्रामुख्याने ब्राह्मण स्त्रियांवर, त्यांच्या कुटुंबातले किंवा जवळच्या समाजातलेच लोक अत्याचार करायचे आणि ते तर सुटून जायचे पण त्या स्त्रीला मात्र खूप वेगवेगळ्या
सामोरं जावं लागायचं. अशा स्त्रियांसाठी त्यांनी स्वतःच्या घरात सुतिकागृह निर्माण केलं आणि त्यांनी बोर्ड लावला की बा कोणीही येऊन इथे बाळंत होऊन जावे. म्हणजे आजसुद्धा असा बोर्ड लावणं सहज शक्य नाही आहे, म्हणजे काळ इतका बदललेला असला तरीही. पण त्या काळात त्यांनी ते केलं आणि अशाच एका श्री काशीबाई नावाच्या स्त्रीला झालेला मुलगा त्यांनी दत्तक घेतला आणि तो नुसता दत्तक नाही घेतला तर त्याला त्यांनी शिकवलं, डॉक्टर केलं. म्हणजे आजही आपण पाहतो आपल्यापैकी बरेच जण पालक आहेत, तर मुलांना शिकवणं आणि डॉक्टर करणं एवढं सोपं आजही नाही आहे. तर त्या काळात त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल. पण सावित्रीबाईंनी ते करताना कुठेही असं मी काहीतरी विशेष करते असं न दाखवता त्यांनी ज्योतिबा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सहभाग दिला. म्हणजे त्या चित्रपटातला एक प्रसंग मला खूप भावला की जेव्हा त्या शाळेत शिकवायला जायच्या आणि त्यांच्या अंगावर चिखल वगैरे फेकला जायचा, शेणाचे गोळे फेकले जायचे, तर त्या घरी येऊन म्हणजे त्या काळी तर अशी परिस्थिती नव्हती. आज आपल्याकडे प्रत्येकाकडे इतके प्रचंड कपडे असतात की 5-10 नाही किमान 100 जोड असतात. पण त्यावेळी 2च जोड असायचे. आणि त्यामुळे जेव्हा ज्योतिबा म्हणाले की सावित्री तुला फारच त्रास होतो तर आपण हे बंद करूया का मुलींची शाळा, तर त्या म्हणाल्या नाही मला ह्याचा काही त्रास नाही होत. शेवटी जर तुम्हाला असं वाटत असेल की मला याचा खूप त्रास होतो तर तुम्ही एकच करा, मला एक पातळ आणखी घेऊन द्या. म्हणजे जे लोक शेण वगैरे मारतात ते पातळ मला बदलून पुन्हा घराकडे येता येईल. म्हणजे किती माफक अपेक्षा होत्या त्यांच्या. आज आपण पाहतो तर म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर मोबाईलपासून तर वेगवेगळे हट्ट घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या एवढ्या कर्तृत्ववान असूनही त्यांची किती माफक अपेक्षा होती. म्हणजे सावित्रीबाईंच्या नावाने आज बालिका दिन म्हणा किंवा मातृदिन म्हणून जो साजरा केला जातो तर त्यामागे त्यांचे एवढे अफाट कष्ट आहेत की आपल्याकडे केशवपनाची पद्धती होती. विधवा झाल्यानंतर त्या स्त्रियांचं केशवपन केलं जायचं. तर ती पद्धत बंद करण्यासाठी समाज तर काही ऐकत नाही अशा पद्धती बंद करण्यासाठी. पण त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी काय केलं की त्यांनी आणि ज्योतिबा फुलेंनी ठरवलं आणि सगळ्या न्हाव्यांना एकत्र केलं आणि त्यांना ह्या गोष्टीपासून परावृत्त केलं की तुम्ही अशी भूमिका घ्या की आम्ही केशवपन करायला येणार नाही. आणि त्यांनी पहिला न्हाव्यांचा संप त्या काळात घडवून आणला. म्हणजे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यात इतकी विविधता आहे की स्त्रियांचे शिक्षण, मुलींसाठी शाळा सुरू केली हे आपल्याला ठळकपणाने दिसतं. पण प्रामुख्याने स्त्रियांसाठी सुतिकागृह निर्माण करणं म्हणा किंवा न्हाव्यांचा संप घडवून आणणं. ज्यावेळी प्लेगची साथ आली तेव्हा त्या स्वतः खांद्यावर म्हणजे त्या इतक्या दणकट होत्या की खांद्यावर पेशंट टाकून त्या यशवंतच्या दवाखान्यात त्यांना आणायच्या. म्हणजे त्यांनी कुठल्याही कामामध्ये असा कमीपणा कधी मांडला नाही. प्रत्येक वेळी अशी काही परिस्थिती निर्माण होते की ज्यावेळी महात्मा फुल्यांचं निधन झालं आणि तिथल्या समाजाने त्यांना त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी आपण जो पाणी पाजणं प्रकार म्हणतो तर समाजाने विरोध केला की हा दत्तक पुत्र असल्यामुळे याला पाणी पाजता येणार नाही. तर म्हणजे खरं तर सावित्रीबाई फुले नवरा जाणं हे एक वेगळं मोठं दुःख असतं आणि त्या दुःखाच्या क्षणी सगळ्यांनी त्यांना आधार देण्याची गरज असते. पण तो आधार तर त्यावेळी त्यांना मिळाला नाहीच. पण त्यांनी खंबीर भूमिका घेतली आणि त्यांनी स्वतः अंत्ययात्रेमध्ये ते मडकं पकडून जाऊन अंत्यविधीमध्ये त्यांना पाणी पाजण्याचं काम केलं. म्हणजे विचार करा, आज मुली हे सगळं करतात, अंत्यसंस्कार वडिलांचे आईचे करतात. पण आजही समाजात त्याला मान्यता नाही आहे. कुठेतरी कुजबूज होते की अरे ह्या मुलीने केलं सगळं, यांच्याकडे पुतणे नाहीत का किंवा कोणी दुसरे नाहीत का. पण त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी म्हणजे ज्या वेळी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी ठामपणे निर्णय घेतले. आत्ता सरांनी सांगितलं की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र, तर ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवता वसतात असा तो हे आहे. पण त्याहीपेक्षा मी तर असं म्हणेल की ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुटुंब घडतात. म्हणजे आपण बघा, आज आपल्या समोर जे चित्र आहे त्याच्यामध्ये खूप ठिकाणी आपल्याला मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसते. पण ज्या कुटुंबांमध्ये
आई अतिशय चांगले संस्कार करते किंवा आई ठामपणे निर्णय घेणारी आहे, त्या कुटुंबामध्ये मुलांवर जो संस्कार केला जातो त्या संस्कारामध्ये कष्टाची किंवा चांगलं वागण्याची, इतरांना मदत करण्याची, हे असे जे संस्कार होतात ते संस्कार करण्याचं काम खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंनी केलं. आणि आजसुद्धा आपल्या समाजाला खऱ्या अर्थाने जी गरज आहे तर ती स्त्री पुरुष समतेची गरज आहे. आणि ही समता जर निर्माण करायची असेल तर ती आपल्या घरापासून केली पाहिजे, आपल्या समाजापासून केली पाहिजे. आणि त्यात प्रामुख्याने पुढची पिढी घडवताना जर आपल्याला काय करण्याची गरज आहे तर कष्ट करण्यामध्ये कोणताही कमीपणा मानला नाही पाहिजे. आपण आज जी TV संस्कृती पाहतो तर त्या संस्कृतीमध्ये असे संस्कार होतात की त्या कुटुंबांना सगळं आयतं मिळतं, त्यासाठी त्यांना काही कष्ट वगैरे करावे लागत नाही. त्यामुळे आपल्या पिढीवर सुद्धा असा संस्कार होतो की त्या TVतले तर लोक काहीच करत नाही तरी त्यांना पैसे मिळतात आणि ते मनासारखं आयुष्य जगू शकतात. पण तसं नाही आहे. याच्यासाठी महात्मा फुल्यांनी जो आपल्याला अभंग सांगितलेला आहे, स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत धाडावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. म्हणजे हे जे संस्कार घरातून व्हायला पाहिजे. म्हणजे पूर्वी पण गरिबी श्रीमंती हा सगळा भाग होताच, पण गरीब कुटुंबांना शिकण्यासाठी माधुकरी मागण्याची किंवा काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्याची जी व्यवस्था होती, म्हणजे त्यावेळी बहुजनांसाठी शिक्षण नव्हतं पण ब्राह्मणांसाठी सुद्धा त्यातले जे गरीब होते तर त्यांना ह्या पद्धतीनेच शिक्षण घ्यावं लागायचं. तर त्यामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी हे जे विचार समाजामध्ये रूढ करण्याचा प्रयत्न केला, तो रूढ करण्याचा प्रयत्न करताना त्यांना तर वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावंच लागलं. पण तरीही त्यांनी त्या काळामध्ये फातिमा त्यांच्याबरोबर काम करत होत्या. हे केवढं मोठं विशेष आहे. म्हणजे आजही इथे एक फातिमा आहे, पण आपण पाहतो की आपल्या महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये अजूनही मुस्लिम तरुणींचं प्रमाण कमी आहे. म्हणजे प्रमाण आहे पण ते आपल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी आहे. उच्च शिक्षणामध्ये तर प्रामुख्याने PG लेवलला, डॉक्टरेट लेवलला किंवा त्याच्याही पुढच्या संधी घेण्यासाठी हे प्रमाण कमी आहे. पण त्यांनी त्यावेळी फातिमाला प्रोत्साहित करून काम करायला त्यांच्याबरोबर आणलं, हे किती मोठं योगदान होतं. स्त्रीमुक्ती चळवळीचा साधारणपणे स्त्रीमुक्ती दिन म्हणून सावित्रीबाईंचा जन्मदिन साजरा करावा अशी चळवळ साधारणतः 1980 नंतरच्या दशकात खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली. पण त्यावेळी स्त्रीमुक्ती म्हटलं की लोकांना असं वाटायचं की मुंबई पुण्याच्या बायका बॉयकट केलेल्या आणि कुठलेही दागिने वगैरे न वापरलेल्या अशा बायका म्हणजे स्त्रीमुक्तीवाल्या. म्हणजे मी तुम्हाला एक अनुभव सांगते की मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये नोकरीला जॉईन झाले आणि पहिलाच दिवस होता माझा. तर आमच्याकडे एक प्राध्यापक प्रकाश देशपांडे म्हणून प्राध्यापक होते. तर ते पुणेकर होते. त्यांनी मला विचारलं, मॅडम तुमच्या घरी कोण कोण आहे? म्हटलं मी, माझा नवरा आणि माझी मुलगी. म्हणे मग तुम्ही स्त्रीमुक्तीवाल्या दिसता. म्हटलं का? नाही म्हणे तुम्ही कुंकू लावलेलं नाही, मंगळसूत्र घातलेलं नाही. म्हटलं सर असं म्हटलं मी श्रीमुक्तीवाली आहे असं म्हटलं तर हरकत नाही म्हटलं, पण श्रीमुक्तीवाली असणं म्हणजे हे असं नाही म्हटलं. मी माझं लग्न 1981 साली झालं आणि आजतागायत मी काही मंगळसूत्र घातलेलं किंवा नावसुद्धा मी बदललेलं नाही. म्हणजे आणि माझ्या नाव न बदलण्यामागे तो संस्कार माझ्या कुटुंबावर करण्यात मी यशस्वी झाले असं मला वाटतं. कारण माझ्या सासरचे सुद्धा लोक जर काही कामानिमित्त विद्यापीठात कोणाला पाठवायचं असेल तर त्यांना सांगायचे तिकडचं तिचं आडनाव चव्हाण आहे बरं का, ती गायकवाड नाही लावत. म्हणजे काही गोष्टींची जी सुरुवात असते ती आपल्याला आपल्या कुटुंबापासून करावी लागते. आणि प्रामुख्याने हेच संस्कार ह्या महाविद्यालयाने आमच्यावर केले आणि त्यावेळच्या आमच्या प्राध्यापकांनी केले. याचं मला अतिशय आवर्जून नोंद घ्यावीशी वाटते. साधारणपणे 1977-78मध्ये मी या महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. त्यावेळी नुकतंच 1975 हे स्त्रीमुक्ती वर्ष म्हणून जाहीर झालेलं होतं आणि त्या काळात विविध कार्यक्रम जगभरात झालेले होते.
आणि ते काही आपल्यापर्यंत पोचण्याची शक्यता नव्हती. पण साधारण 1976 ते 77 ह्या काळामध्ये प्राध्यापक रणजित परदेशींनी त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्यानांमधून, NSSच्या कॅम्पमधून किंवा ते अभ्यासवर्ग घ्यायचे, त्याच्यामधून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली. आणि ती माहिती देत असताना वेगवेगळी पुस्तकं, मासिकं, वेगवेगळी व्याख्यानं याच्यामधून आमच्यावर नकळतपणे श्रीमुक्तीचा जो एक गाढ संस्कार झाला, त्या गाढ संस्कारामुळे ज्या ठिकाणी निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळी आपण ठाम राहिलं पाहिजे, हे आम्हाला प्रामुख्याने शिकवलं गेलं आणि आम्ही ते आत्मसात केलं. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की मी 2 इंटरव्ह्यू दिले. म्हणजे पहिल्यांदा आदिवासी विकास खात्यात नोकरीला लागले त्यावेळी माझा इंटरव्ह्यू झाला. तर त्यावेळेचे सतीश त्रिपाठी नावाचे IAS ऑफिसर होते आणि त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. तर आमचा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूच्या वेळी त्यांनी मला प्रश्न विचारला की म्हणे तुम्हाला हिंदू कोडबिलाविषयी काय माहिती आहे? तुमचा राज्यशास्त्र हा विषय आहे, तर तुम्हाला हिंदू कोडबिलाविषयी काय माहिती आहे? तर मी सांगितलं की बाबा हिंदू कोडबिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना त्यांचा वारसा संपत्तीच्या अधिकारामध्ये हक्क मिळावा यासाठी मांडलेलं होतं, पण ते काही मंजूर होऊ शकलं नाही वगैरे. तर ते म्हणाले नाही हिंदू कोडबिल मंजूर झालेलं आहे, तुम्ही कसं काय असं म्हणता? मग मी त्यांना विविध दाखले दिले. आम्ही महाविद्यालयात असताना प्राध्यापक शरद पाटील, प्राच्यविद्या पंडित, जे धुळ्याला काम करत होते सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचं, तर त्यांच्याही काही शिबिरांना आम्ही गेलो होतो. तर त्यावेळी आजही आहेत ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग म्हणून, ज्या दिल्लीला सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात. तर त्यावेळी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या ज्या आदिवासी लोकांचे जमिनींचे प्रकरणं होते त्याच्यात काम करत होत्या. आणि त्यांचा रेफरन्स देऊन मी सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की बाबा आजही त्या याच्यासाठी भांडतायत आदिवासींना हे लागू नाही आहे हिंदू कोड बिल, आणि त्यासाठीची केस इंदिरा जयसिंग ह्या चालवत आहेत. आणि मग ह्या विषयावर जवळजवळ आमचा अर्धा तास चर्चा झाली. आणि मला वाटलं आपला काही इंटरव्ह्यू काही चांगला झाला नाही, कारण आपण तर त्यांना खूप विरोध केला, त्यामुळे आपलं काही सिलेक्शन होणार नाही. पण माझं सिलेक्शन मेरिटमध्ये झालं तिथे. आणि त्यानंतर जेव्हा विद्यापीठात 1990 साली मी पुन्हा इंटरव्ह्यूला गेले, 89 साली विद्यापीठ सुरू झालं आणि आमची पहिलीच बॅच जी पहिली जाहिरात आली त्यासाठी मी इंटरव्ह्यूला गेले. मी त्यावेळी हेड क्लर्क म्हणून काम करत होते आणि कक्ष अधिकारी या पदासाठी मी अर्ज केला. तर तिथे प्राध्यापक राम ताकवले, ज्यांचं नुकतंच मागच्या वर्षी निधन झालेलं आहे, ते आमच्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. आणि इंटरव्ह्यू घेताना त्यांनी बाकीचे सगळे प्रश्न विचारले तुमच्या कामाविषयी वगैरे. आणि नंतर ते मला म्हणाले की तुम्ही आता हेड क्लर्क आहात, तर तुम्ही सहाय्यक कक्षाधिकारी या पदावर या आमच्याकडे, आम्ही तुमचं सिलेक्शन करू. तर मी म्हटलं नाही सर, मी ज्या पदासाठी अर्ज केला त्यासाठी माझं सिलेक्शन झालं तरच मी येईल, अन्यथा मी येणार नाही. तर हीच गोष्ट असं त्यांनी वारंवार फिरवून जवळजवळ आमची पुन्हा 15-20 मिनटं त्याच याच्यावर झाली. माझ्या इंटरव्ह्यूसाठी मी काम करत होते, ते जॉईंट डायरेक्टर होते VS पाटील सर. ते म्हणाले की मॅडम कशाला रजा घेता, तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊन पुन्हा ऑफिसला या. त्यांनी काही मला रजा दिली नव्हती. मग मी आले ऑफिसला आणि त्यांनी विचारलं कसा झाला तुमचा इंटरव्ह्यू. तर म्हटलं सर इंटरव्ह्यू चांगला झाला, पण माझं सिलेक्शन काही होणार नाही. तर ते म्हणाले का? तर म्हटलं असं त्यांनी मला इतक्या वेळा विचारलं आणि मी तर त्यांना ठामपणे नकार दिला की माझं ज्या पदासाठी मी अर्ज केला आहे त्या पदासाठी सिलेक्शन झालं तरच मी येईल, अन्यथा मी येणार नाही. आणि मी असंही म्हटलं आम्ही दोघंही नोकरी करतो, म्हटलं तिथे आम्ही एकाच ऑफिसमध्ये आहोत, सरकारी नोकरी आहे, त्यामुळे मी जर ह्या पदासाठी योग्य असेल तर तुम्ही सिलेक्शन करा, मी येईल, नाहीतर मी काही येणार नाही, असं मी त्यांना सांगितलं. त्यामुळे ते काही सिलेक्शन करतील असं मला वाटत नाही. पण त्यावेळी आमचे पाटील सर म्हणाले की नाही मॅडम, तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. तर मी म्हटलं का सर, असं का तुम्हाला वाटतं? नाही म्हणे, इंटरव्ह्यूमध्ये नेहमी असा विचार केला जातो की समोरची व्यक्ती किती ठामपणे निर्णय घेऊ शकते. आणि आता आपण कमी वयाचे असतो, त्यामुळे आपल्याला त्यावेळी ते काही जाणवत नाही की कुठे काय कसा विचार केला जातो. आणि त्यानंतर एक 10 दिवसात मला नेमणूक पत्र मिळालं, तेव्हा ते म्हणाले बघा मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
म्हणजे आपण म्हणतो स्त्रीमुक्ती म्हणजे नेमकं काय, तर स्त्रीमुक्ती ही अशी काही वेगळी हे नाही आहे. तर स्त्रिया आणि पुरुष यांनी कुटुंब व्यवस्था चांगली चालवावी, कुटुंब व्यवस्थेमध्ये योग्य संस्कार करावेत आणि समाजाला कुठेतरी प्रगतीच्या दिशेने घेऊन जावं. यासाठी जे काम आहे, जे सामाजिक काम आहे ते करण्याचं काम आपल्याकडे खूप वेगवेगळ्या लोकांनी केलं आहे. त्याच्यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबरोबरच शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी काम केलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं काम तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसतं आहे. म्हणजे आजही संविधानापासून तर हिंदू कोड बिलापर्यंत कुठलाही प्रश्न आला की त्याचे उद्गाते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्याचे आपल्याला दिसून येतं. पण हे जरी खरं असलं तरी त्यांना तेवढा प्रचंड प्रमाणात विरोध पण होतो. आज आपल्या देशाचे गृहमंत्री यांनी जे राज्यसभेत विधान केलं आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये जी चळवळ पसरली, त्याला जो विरोध झाला, ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला असं कुठेतरी दिसतं की समाजाची परिस्थिती बदलते पण ती कासवाच्या गतीने बदलते. आणि ही कासवाच्या गतीने जरी बदलत असली तरी यासाठी काम करणारे जे लोक असतात त्यांना मात्र समाजाचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागतो. किंवा तो विरोध सहन करत असताना त्यांना ज्यांना बरोबर घेऊन काम करायचं असतं त्यांना घडवण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं, त्यांच्यामध्ये ते विचार रुजवावे लागतात. आणि हे सगळं करण्याचं जे काम आहे हे आपल्याकडे ह्या सगळ्या यांनी केलेलं आहे, सावित्रीबाई, महात्मा फुले वगैरे यांनी. आणि त्यामुळे त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने आपण त्यांनी केलेल्या कामाची, त्यांच्या विचारांची, त्यातून समाज व्यवस्थेत झालेल्या बदलांची, यांची सगळ्यांची कुठेतरी आपल्याला समोरच्या पिढीला सांगण्याची गरज असते. आणि त्याच्यातूनच ती पिढी घडेल, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील असं आपल्याला वाटत असतं. आणि म्हणूनच आपण आजच्या कार्यक्रमासारखे कार्यक्रम आयोजित करत असतो. आपल्याला कधीकधी काही लोक विचारतात की जुन्या गोष्टी उघडून काय मिळतं, पण तसं नसतं. तर समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ऊर्जा देणारे जे घटक असतात त्या घटकांमध्ये अशा वेगवेगळ्या काम केलेल्या लोकांचा मोठा वाटा असतो. आणि त्या वाट्यामधूनच आपल्याला लहान मुलांवर चांगले संस्कार करता येतात किंवा त्यांनी कसं वागावं. आता तुम्ही बघा, ज्या कुटुंबामध्ये आई आणि वडील एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवतात त्या कुटुंबामध्ये मुलंसुद्धा रिस्पेक्ट ठेवतात, त्यांच्या पत्नीचा रिस्पेक्ट ठेवतात. पण जी कुटुंब आपण पाहतो की त्या ठिकाणी मनुस्मृतीप्रमाणे स्त्रियांना एकदम कसपटाम समान वागणूक मिळते, तर त्या कुटुंबातली मुलंसुद्धा आईशी किंवा पत्नीशी वागताना तसेच वागतात. आणि मग त्याच्यातून जेव्हा अशी मुलं व्यसनाधीनतेकडे जातात त्यावेळी कुटुंबातले लोक किंवा समाजातले लोक त्या व्यसनाधीन पुरुषाच्या पत्नीला म्हणतात की हिला सांभाळता नाही आलं नवऱ्याला. पण तो दोष तिचा नसून त्या कुटुंबाने त्याच्यावर केलेल्या संस्काराचा असतो. आणि हे अजूनही आपला समाज मात्र मान्य करत नाही. त्यामुळे जे महात्मा फुलेंनी म्हटलं की स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, म्हणजे कष्ट करून तुम्ही धान्य पिकवा, तुम्ही शेती करा, तुम्ही चांगले व्यवसाय करा. म्हणजे महात्मा फुलेंनी तर किती व्यवसाय केलेले आहेत. म्हणजे त्यांनी शेती तर केलेली आहेच, पण शेतीबरोबर ते उत्कृष्ट ठेकेदार होते. आज मुंबईची जी चर्चगेटच्या तिथली बिल्डिंग आहे ती बिल्डिंग त्यांनी बांधलेली आहे. पुण्यातल्या कितीतरी बिल्डिंगा त्यांनी बांधलेल्या आहेत आणि ज्या आज सुस्थितीत आहे. त्याबरोबर त्यांनी कोर्टामध्ये वेगवेगळ्या सामाजिक केसेस लढलेल्या आहेत. म्हणजे एकाच वेळी एक माणूस किती वेगवेगळ्या प्रकारचं काम करू शकतो. आणि ते सगळं काम करत असताना सावित्रीबाईंनी त्यांना जे योगदान दिलेलं आहे, म्हणजे आजही आपण पाहतो की एखादा पुरुष जर सामाजिक काम करत असेल तर आर्थिक झळ बसायला लागली तर त्याचं कुटुंब त्याला म्हणतं की आता बाद झालं लष्कराच्या भाकरी भाजणं. पण जेव्हा महात्मा फुल्यांनी कोर्टात केस टाकली होती लग्नात ब्राह्मण असण्याची गरज नाही यासाठी, तर त्यावेळी त्यांनी त्यांच्या जमिनीचा एक तुकडा विकला. आणि तो तुकडा विकताना सावित्रीबाईंनी सांगितलं की आपल्याला जमीन परत घेता येईल, पण ह्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे. म्हणजे त्यांचे विचार किती प्रभावी होते त्यावेळी, की स्त्री असूनसुद्धा आपली संपत्ती जाणार आहे असं त्यांनी विचार नाही केला. तर हा तुकडा तुम्ही विका, पण हायकोर्टात केस आपण लढू आणि आपल्या समाजामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व कमी होईल.
म्हणजे लग्नासाठी ब्राह्मण असण्याची गरज राहणार नाही. आणि त्यानंतर तो निर्णय आला. म्हणजे बघा, काही काही गोष्टी इतक्या छोट्या छोट्या असतात, पण त्यामध्ये त्या व्यक्तींचं जे कणखर नेतृत्व असतं, त्यांची जी कणखर पर्सनॅलिटी असते, त्या पर्सनॅलिटीमधून त्यांनी समाजाला जे दिलेलं योगदान असतं ते आपल्याला दिसून येतं. आपल्या देशामध्ये आपण आज म्हणतो की स्त्री पुरुष समता असं काही राहिलेलं नाही बा, विषमता वगैरे. पण शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर स्त्रिया शिक्षण घेऊ शकतात, त्या नोकरी पण करतात सगळीकडे. म्हणजे आज वैमानिक असो किंवा संरक्षण खात्यातले अधिकारी असो, या ठिकाणी पूर्वी स्त्रियांना संधी नव्हती, पण ही संधी आता मिळालेली आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी स्त्रियांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं सुद्धा आहे. पण मैत्रिणींनो, मला एका गोष्टीची खंत वाटते की आजही स्त्रियांसाठी सरकार म्हणून जेव्हा विचार करतं तेव्हा लाडकी बहीण किंवा तिला आम्ही दिलेली भाऊबीज असा विचार का केला जातो? म्हणजे स्त्रियांचं उपद्रव मूल्य आहे हे अजूनही आपली शासन व्यवस्था किंवा राजकारण मान्य करत नाही. म्हणजे जसा कुठलाही एखादा घटक असतो की प्रामुख्याने आपण दलित समाज म्हटला की हा पेटून उठेल, हा ऐकणार नाही, मग याला काहीतरी दिलं पाहिजे. ही जी आपल्याकडे एक तुकडा फेकण्याची प्रवृत्ती आहे, तीच प्रवृत्ती आपल्याला लाडक्या बहिणीसारख्या योजनांमधून मिळते. म्हणजे माफ करा, मी काही लाडक्या बहिणी योजनेच्या विरोधात नाही आहे. म्हणजे स्त्रियांसाठी ती गोष्ट खूप मोलाची आहे याची मला कल्पना आहे. ज्या गरीब कुटुंबातल्या महिलांना 1500 रुपयाचा सुद्धा आधार खूप मोठा असतो. पण म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा योजना आणण्यापेक्षा ज्या गरीब कुटुंबातल्या महिला आहेत त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी जर काही सरकारने योजना आणल्या, म्हणजे आज हजारो कोटी रुपयांचा खर्च करून आणि युवकांना म्हणा, महिलांना म्हणा, तुम्ही फुकट देण्याची जी सवय लावता आहात, तर त्याऐवजी त्याच्यातून जर काही रोजगार निर्मिती झाली, शेतीसाठी तुम्ही काही वेगवेगळे प्रयोग करा, त्यासाठी काही खर्च करा. युवकांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, म्हणजे आपण आज म्हणतो की एक साधं उदाहरण तुम्हाला सांगते की आज नोकऱ्या मिळत नाही म्हणून आपण आरडाओरडा करतो. पण छोट्या गोष्टी आहे की आपण DMLT झालेले जे तरुण आहेत ते घरोघर जाऊन ब्लड सॅम्पल कलेक्ट करतात, त्यांना चांगला रोजगार मिळतो. पण ह्या अशा गोष्टींमध्ये रोजगार मिळू शकतो असं आपल्या आसपास कुठेही संस्कार केला जात नाही. म्हणजे आईवडीलसुद्धा हा विचार करत नाही की म्हणजे एखादा मुलगा जर तो खूप शिकणार नाही, त्याचा साधारण बुद्ध्यांक जो आहे तो साधारण काम करू शकेल असा असेल, तर त्याला आपण कोणतं काम दिलं पाहिजे? त्याला शेतीच्या कामाकडे वळवलं पाहिजे, त्याला वेगवेगळे प्लंबिंगसारखे कामं आहेत किंवा इलेक्ट्रिशियन आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे. पण आपल्याकडे असा एक पद्धत आलेली आहे की सगळ्यांनीच इंजिनियर किंवा डॉक्टर झालं पाहिजे. तर पालकांनी ह्या गोष्टीचा खूप प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे की जेव्हा मुलं शिकत असतात तेव्हाच त्यांच्यामध्ये त्यांना काय करता येईल, त्यांचा कल कुठे आहे, आणि त्या कलानुसार त्यांना आपण योग्य मार्गदर्शन केलं तर ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील. आणि मग काय होतं की सगळ्या आता एक किंवा दोन मुलं असतात, त्यामुळे प्रत्येक पालकांना वाटतं की माझा मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर झाला पाहिजे, आणि त्या मुलाची क्षमता नसेल तरीही त्याला त्या महाविद्यालयात घालणं आणि त्याच्यावर सारखे टोचत राहणं की तुला अभ्यास करण्याची कशी गरज आहे. आपण आज पाहतो किंवा कोटा फॅक्टरीसारखे सिनेमा निघालेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये JEE नीट देणारे विद्यार्थी आजकाल खूप वाढलेले आहेत आणि त्यांच्यामध्येच आत्महत्येचं प्रमाण खूप मोठं झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर त्या टाळण्यासाठी सावित्रीबाई आणि ज्योतिबांचे जे विचार आहेत ते आपण खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोचवले पाहिजे आणि समाजातून त्याच्यामध्ये चांगले नागरिक कसे निर्माण होतील, कुटुंब व्यवस्थेला धरून, समाजाला धरून जर आपण राहिलो तर त्याच्यामध्ये सगळ्यांचाच विकास आहे. आणि आज जी नाती खूप अशी दुरावत चाललेली आहे, म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती ही त्याला जबाबदार आहेच, पण त्याच्याबरोबरच समाज व्यवस्थेचं जे विघटन होत चाललेलं आहे. आज मोठ्या प्रमाणात मुली म्हणतात की मला लग्न करायचं नाही, किंवा मुलांना तर मुलीच मिळत नाही, त्यामुळे
कुटुंब व्यवस्था कुठेतरी विस्कळीत होत चाललेली आहे आणि हा विस्कळीतपणा जर कुठेतरी थांबवायचा असेल तर आपल्या सगळ्या समाजाने आणि प्रामुख्याने शिक्षक लोकांनी याचा जास्त विचार करायला पाहिजे, त्याचे संस्कार केले पाहिजे असं मला सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीच्या निमित्ताने वाटतं. मी आपणा सर्वांनी मला जी संधी दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सुधारकांचे 2 प्रकार असतात, एक बोलघेवडे सुधारक आणि दुसरे प्रत्यक्ष काम करून आपण जे बोलतो त्या पद्धतीनं काम करून सुधारणा करणारे सुधारक. तसे अनुयायांचे 2 प्रकार असतात, बोलघेवडे अनुयायी आणि आपल्या आदर्शांनी जे सांगितलं आहे त्या पद्धतीनं जाऊन काम करणारे अनुयायी. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे काम करणारे सुधारक होते आणि सुवर्णाताई चव्हाण आणि विक्रम गायकवाड सर हे काम करणारे अनुयायी आहेत. हे त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या कामातून तथा येवला परिसरातले जे त्यांना ओळखणारे लोक आहेत तर त्यांचे जे सामाजिक चळवळीसाठी सामाजिक योगदानासाठी जे सातत्यानं चाललेले प्रयत्न असतात ते प्रयत्न आपल्याला पुन्हा उद्धृत करण्याची गरज नाही याची जाणीव सगळ्यांना आहेत. आदरणीय ताई या ठिकाणी आल्या, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांच्याप्रती मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतो आहोत. या निमित्ताने आपल्याशी हितगुज साधण्यासाठी माझ्या मार्गदर्शक आदरणीय सुवर्णाताई इथे आल्या. खरं तर सुवर्णाताई चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये त्या उपकुलसचिव या पदावरती कार्यरत असताना खूप चांगलं काम केलेलं आहे. शिक्षण प्रणालीशी त्या जवळून त्यांनी ते अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे आज आपण सावित्रीबाईंची जयंती साजरी करत असताना शिक्षणावरती किती प्रयोग करणं आजही आवश्यक आहे. आज आपण बघा की अनेक युनिव्हर्सिटींमध्ये जे काही अभ्यासक्रम निर्माण केले जातात त्या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये सामाजिक एकरूपता येण्यासाठी किंवा समाज मन उन्नत होण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण आपण काय करतो आहोत की बऱ्याच वेळेला या सगळ्या शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला विद्यार्थी हा केंद्रभूत मानता आला पाहिजे आणि मग यासाठी सावित्रीबाईंचे विचार आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आपल्याला खूप प्रेरणादायी आहे. ताई, मी एक सांगू इच्छितो की आमची जी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था आहे या संस्थेचे संस्थापक कर्नल भाऊसाहेब हिरे यांच्यावरती सुद्धा महात्मा फुले यांच्या कार्याचा खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. कारण जे वंचित आहे, जे बहुजन आहे, जे सर्वसामान्य आहे त्यांना शिक्षणाची द्वारं उपलब्ध करून दिली पाहिजे, त्यांना या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. ही भूमिका कर्नल भाऊसाहेब हिरे यांनी महात्मा फुले यांच्या विचारांमधूनच घेतलेले आपल्याला पाहायला मिळते. आता सावित्रीबाईंनी केलेलं जे काम आहे ते आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. आज ते तुम्ही अनुभवता आहात. आज मी सांगू इच्छितो की आमच्या महाविद्यालयामध्ये मुलांपेक्षा मुलींचं शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे दररोज महाविद्यालयामध्ये उपस्थित राहणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये जवळजवळ 70% विद्यार्थिनी उपस्थित असतात आणि 20% विद्यार्थी उपस्थित असतात. म्हणजे 10% ते त्यांचा विचार फार करायचा नाही. परंतु हे मी यासाठी सांगितलं की या मुलींनासुद्धा जाणीव आहे की आपल्याला आपलं जीवन उभं करायचं असेल तर सावित्रीबाईंनी ज्या हलापेष्टा सहन करत मुलींसाठी पहिली शिक्षणाचे द्वारं खुली करून दिली. भिडेवाड्यामधनं इथे शिक्षणाचा प्रवाह निर्माण केला. आता यामध्ये सावित्रीबाई कशा शिकल्या, त्या महात्मा फुल्यांना शेठजी म्हणायच्या. त्यावेळेस पाटी पेन्सिल मिळणंसुद्धा अवघड होतं. अशा वेळेला जो संघर्ष आहे म्हणजे
फुल्यांची सुरुवातीची जी परिस्थिती होती ती गरिबीची होती, हलाखीची होती. आणि जेव्हा सावित्रीबाईंचा विवाह झाला तेव्हा मला वाटतं सावित्रीबाई फक्त 9 वर्षाच्या होत्या आणि महात्मा फुले हे 12-13 वर्षाचे होते. आता एक गोष्ट लक्षात घ्या की स्वतः हे सगळं अनुभवलं म्हणजे खरं तर तुम्ही महात्मा फुलेंचं चरित्र जर वाचलं किंवा एका ग्रंथाचा मी नक्की उल्लेख करेल की ज्याच्यामध्ये आम्ही पाहिलेले महात्मा फुले, छोटी पुस्तिक आहे पण मला खूप चांगली, मला डॉक्टर रमेश वरखेड सरांनी ती वाचायला दिली होती आणि मला त्या ज्या लोकांबरोबर महात्मा फुले वावरलेले आहे, ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, त्यांचा दिनक्रम कसा असायचा. म्हणजे आता ताई म्हणाल्या त्या पद्धतीने की महात्मा फुल्यांनी म्हणजे धरण बांधण्यापासून, रस्ते बांधण्यापासून, नंतर कोळशाचा व्यापारसुद्धा केलेला आहे, फुले निर्यातीचा व्यापार केलेला आहे, त्यानंतर ह्या सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं, लेखक म्हणून सगळं लेखन करणं, या सगळ्या गोष्टी करण्यापाठीमागे त्यांची जी भूमिका होते ते समाजाचा उद्धार करणं, समाजाला म्हणजे सत्यशोधक समाजाची सगळी नियमावली जर तुम्ही अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की समाजाला, या समाजाचा बराचसा खर्च म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा आसूड असेल किंवा गुलामगिरी असेल किंवा तृतीय रत्न नावाचं नाटक असेल किंवा त्यांनी जो सार्वजनिक सत्यधर्म या नावाचा ग्रंथ असेल, ही सगळी जर ग्रंथसंपदा महात्मा फुल्यांची जर बघितली तर त्या पाठीमागे आपल्या सावित्रीबाईंचं सुद्धा योगदान खूप महत्त्वाचं आहे. कारण ही सगळी ग्रंथसंपदा लिहित असताना फुल्यांच्या डोळ्यापुढे समाज उभा होता आणि समाजाला जर एका विशिष्ट दिशेला तो समाज वाटचाल करू लागला तरच तो शिक्षणाच्या द्वारे प्रगतीपथावरती जाईल, हे या फुले दाम्पत्याने ओळखलेलं होतं. त्यामुळे सावित्रीबाईंची ही जयंती साजरी करत असताना आपण स्त्रीमुक्तीचा दिवस आपण म्हणतो. मग या स्त्रियांची मुक्ती कशातून झाली, हे दास्य कसं संपलं, तो जो उल्लेख केला गेला की सुतिकागृह स्थापन करणं किंवा फुले दाम्पत्यांनी ज्यांना आपण काय म्हणतो न्हावी समाजाचा तिथं मेळावा घेणं, या सगळ्या केशवपनाची प्रथा कमी करणं, या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा स्वतःचा म्हणजे त्यांना जेव्हा मूलबाळ झालं नाही तेव्हा लोक हिणू लागले, तेव्हा त्यांनी यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेणं, त्याला डॉक्टर बनवणं आणि त्यालाही या समाजसेवेच्या प्रवाहामध्ये आणणं, या सगळ्या गोष्टी अनुभवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सावित्रीबाईंच्या जवळ जो आत्मविश्वास होता समाजकार्याचा तो आपण अनुभवला पाहिजे. यासाठी मी सुवर्णाताईंना सांगू इच्छितो की ताई आम्ही 3 ग्रुप करून सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही सत्यशोधक हा चित्रपट दाखवला आणि तो चित्रपट दाखवण्यापाठीमागे माझी भूमिकासुद्धा तीच होती. जवळजवळ 500-600 विद्यार्थ्यांनी तो चित्रपट बघितला. हा चित्रपट दाखवत असताना आमचीसुद्धा भूमिका तीच होती की मुलांना या समाज धुरीणांनी केलेलं जे काम आहे, फुले दाम्पत्यांनी केलेलं जे काम आहे, जे सत्यशोधक चळवळ स्थापन करून सामाजिक एकरूपता त्या काळामध्ये निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, तो आदर्श या मुलांमध्ये निर्माण व्हावा आणि मग शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो अधिक प्रवाहित व्हावा, लोकांना शिक्षणाविषयी अधिक ओढ निर्माण व्हावे आणि ते काम ते स्फुल्लिंग पेटवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. महाविद्यालय परिवाराच्या वतीने आपण पुन्हा एकदा सावित्रीबाईंना अभिवादन करू आणि आपण अधिकाधिक विद्यार्थिनींच्या साठी शैक्षणिक वेगवेगळे प्रयोग आपण महाविद्यालयामध्ये करू. या महाविद्यालयाला मोठी परंपरा आहे. ताईंच्या वक्तव्यामध्ये त्या गोष्टी आलेल्या आहे की खरोखर रणजित परदेशी सर असतील, केरा परदेशी असतील, गोतू पाटील सर असतील, सुहास उपाध्याय असतील, या सगळ्या शिक्षकांचं नाव मी यासाठी घेईल की भरतकुमार सिन्हा असतील, यांच्याबरोबर आम्ही 5-5, 7-7 वर्ष काम केलेलं आहे की ही प्राध्यापक मंडळी ज्या पद्धतीने राष्ट्रीय सेवा योजना असेल, ज्या पद्धतीने महाविद्यालयामध्ये उपक्रम राबवायचे आणि जो तळातला विद्यार्थी आहे की ज्याच्याजवळ या सगळ्या गोष्टी अंधकारमय आहे, ज्याला काही माहिती नाही, त्याच्यासाठी यांच्याकडे सतत साधन सामुग्री असायचे. मग ते पुस्तकं देणं असेल, त्याचे स्वतःचे
तिथं वेळेचे बंधन नव्हतं. म्हणजे मी या लोकांबरोबर जेव्हा सहकार्य म्हणून काम केलेलं आहे, वेळेचं बंधन नव्हतं. म्हणजे ही प्राध्यापक मंडळी असं टाईम नव्हता, म्हणजे 12 वाजले 12:30 वाजता ते निघून गेले, हा टाईम नव्हता. म्हणजे त्यांना जर वाटलं आता याच्याशी चर्चा करायची, मग 1:30 किती वाजता, 2 किती वाजता, 3 किती वाजता. म्हणजे मी या प्राध्यापकाची घरं हीच निम्म कॉलेज असायचं. म्हणजे एवढा संपर्क त्यावेळेस होता. आणि मला असं वाटतं की हा संपर्क पुन्हा एकदा निर्माण झाला पाहिजे. विद्यार्थ्याला तो शिक्षक जो आहे तो आपल्या घरातला वाटला पाहिजे. त्याचं जे म्हणणं असतं, त्याचे जे संस्कार असतात, ते संस्कार घेऊन विद्यार्थी जेव्हा बाहेर येतो, बाहेर पडतो, समाजामध्ये वावरतो, तेव्हा मला वाटतं असे चांगले वक्ते निर्माण होतात. मी पुन्हा एकदा सावित्रीबाईंना अभिवादन करून इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी डॉक्टर स्वाती लवंगे मॅडम यांना करतो. आपण आभार व्यक्त करावे. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपल्याला महिला दिन व बालिका दिनानिमित्त आपल्याला लाभलेले प्रमुख वक्त्या आदरणीय मान्य सुवर्णाताई गायकवाड मॅडम यांनी आपल्या महाविद्यालयात येऊन आपल्याला सावित्रीबाई फुले व महिला मुक्ती चळवळ या विषयावर अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालय परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करते. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनीही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय दिसागस सर, शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय डॉक्टर RP ठाकरे सर, तसेच समोर उपस्थित असलेले ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर भंडारी सर, तसेच सर्व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक आणि बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्र येथे उपस्थित राहिले. तुमचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे, रोजच आपल्याकडे कार्यक्रम चालू असतात आणि सोमनाथ कुवर मामा सर्व कार्यक्रमाचं आयोजन खूप छान पद्धतीने करत असतात. त्यांचंही मी आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद.